एक महत्त्वाची बातमी समोर येते। सर्वोच्च न्यायालयातही ईडी तोंडावर पडली आहे। अनिल कुमार पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलेला आहे। सर्वोच्च न्यायालयानेही पवार यांची अटक बेकायदा ठरवलेली आहे। यापूर्वी उच्च न्यायालयाने वसई विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची अटक बेकायदा ठरवली होती। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ईडीच्या कारवाईला पुन्हा एकदा झटका मिळालेला आहे। तर सर्वोच्च न्यायालयातही ईडी तोंडावर पडलेली आहे। अनिल कुमार पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलेला आहे। त्यामुळे आता ईडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। एकीकडे 33 वर्ष 27 वर्ष न्याय मिळाला नाही म्हणून एका 70 वर्षाच्या माणसाने एका सिव्हिल कोर्टाच्या समोर आत्महत्या केली काल, आणि त्याला 27 वर्ष न्याय मिळाला नाही। आणि इकडे तुम्ही अनिल कुमार पवारना 7 दिवसामध्ये त्यांचं स्टेटमेंट घेता, त्यांची बाजू ऐकून घेता। म्हणजे हे काय चाललंय? म्हणजे तुम्ही एखाद्या गरीबाला न्याय देत नाही आणि एखादा श्रीमंत माणूस असेल, पालिकेचा आयुक्त असेल, त्याला लगेच तुम्ही सो कॉल्ड न्याय देऊ शकता। म्हणजे तुम्हाला आम्ही रामशास्त्री प्रभूणे म्हणायचं की आम्ही तुम्हाला घाशीराम कोतवाल म्हणायचं? एखाद्या महानगरपालिकेचा आयुक्त इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतो, इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चुकीचे कामं करतो, आणि त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्याची चौकशी केली जाते, त्याला अटक केली जाते। आणि आता अवधूत सर ज्या पद्धतीने या ठिकाणी बोलत होते की न्यायालयाचं सुद्धा काय चाललेलं आहे। एखादा खरंच जर पाहिलं असेल तर गरीब कुटुंबातला आरोपी असला, त्याच्यासाठी 2-3 दिवस सुट्ट्या, 8 दिवस सुट्ट्या आला तर त्याला त्याचे दिवस जेलमध्ये काढावे लागतात। पण एखादा श्रीमंत जर आरोपी असेल किंवा एखादा प्रतिष्ठित आरोपी असेल तर त्यासाठी रात्री सुद्धा न्यायालय चालवल्याचे अनेक प्रकार आपण पाहतो आहोत।